उद्या नागपूर येथे सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती विधानमंडळ आणि प्रशासन या माध्यमातून पूर्वतयारीचा आढावा हा सकाळी बैठकीमध्ये घेण्यात आला। किंवा काही ठिकाणी प्रत्यक्षात भेटी देखील घेतलेल्या आहेत आणि त्यामुळे उद्या सुरू होत असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये ज्या अत्यावश्यक सुविधा विधानमंडळाच्या सदस्य असतील, त्याचबरोबर मंत्री, त्याचबरोबर विधानमंडळ परिसरातील सुविधा, निवास व्यवस्था, त्याचबरोबर सुरक्षा व्यवस्था, पार्किंग, मुख्य प्रतोद आणि प्रतोदांचे ऑफिसेस या संदर्भामध्ये देखील, त्याचबरोबर दूरध्वनी, पाणी पुरवठा, स्वच्छता, अग्निशामक, पत्रकार यांच्या देखील व्यवस्था करण्याच्या संदर्भामध्ये सखोल असा आढावा घेण्यात आलेला आहे। त्याचबरोबर कोणत्याही परिस्थितीमध्ये कोणाची गैरसोय होणार नाही। प्राप्त परिस्थितीमध्ये जे विमानाच्या फेऱ्यामध्ये जो विस्कळीतपणा आलेला आहे, त्या संदर्भामध्ये देखील विधानसभा सदस्य आणि विधान परिषदेचे सदस्य आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना या अधिवेशनाला वेळेत पोहोचता यावं यासाठी देखील एक विशेष अशा नोडल ऑफिसरची नेमणूक केलेली आहे आणि ती नेमणूक केल्याच्या नंतर कोणाला अडचण आल्यानंतर त्यांना देखील व्यवस्था करण्याच्या दृष्टिकोनातून विशेष असं प्रयोजन करण्यात आलेलं आहे। त्याचबरोबर काही रेल्वेच्या गाड्या ज्या मुंबईवरून अनेक अधिकारी, त्याचबरोबर कर्मचारी, पत्रकार आणि एकूणच सगळ्यांना जाण्यासाठीचा जो परतीच्या मार्गाने जो विषय असतो, 8 ते 14 शनिवार आणि रविवार या दोन्ही दिवशी देखील अधिवेशन हे सुरू राहणार आहे आणि म्हणून 14 तारखेला विशेष असं रेल्वेच्या गाडीचं देखील प्रयोजन करण्यात आलेलं आहे। 14 तारखेला रात्री ही गाडी सुटणार आहे। त्याचबरोबर 15 तारखेला देखील एका विशेष रेल्वे गाडीचं प्रयोजन करण्यात आलं आहे की जेणेकरून आलेल्या विधिमंडळासाठी आलेल्या व्यक्तींचा कुठलीही प्रवासामध्ये गैरसोय होणार नाही या संदर्भामध्ये देखील या पूर्व नियोजन आढावाच्या बैठकीमध्ये आपण सूचना दिलेल्या आहेत आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी देखील त्यासाठी सकारात्मक प्रतिसाद देत 2 गाड्यांची विशेष व्यवस्था आपण उभी करण्यासाठी त्यांना दिलेली आहे। त्याचबरोबर बीएसएनएल आणि वायफायच्या संदर्भामध्ये गेल्या अधिवेशनामध्ये जो अनुभव आला की जेणेकरून कुठलाही वायफाय आणि लँडलाईनच्या नंबर्समध्ये अडचणी येऊ नये या संदर्भामध्ये बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना देखील आपण सूचना करण्यात आलेल्या आहेत। आवश्यक ती वाहन व्यवस्था देखील निर्माण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सूचना केलेल्या आहेत आणि त्याची देखील प्रतिकृती झालेली आहे असं देखील आढाव्यामध्ये सांगितले। कोणाचीही गैरसोय होणार नाही। त्याचबरोबर वाहन व्यवस्थेमध्ये ज्या अडचणी असतील आणि ट्रॅफिकचा जो सामना करावा लागतो त्यासाठी देखील आपण पोलीस प्रशासन आणि विधानमंडळाची सुरक्षा व्यवस्था यांना देखील त्या संदर्भामध्ये सूचना दिलेल्या आहेत की जेणेकरून कोणालाही अडचण होऊ नये आणि अडचणीच्या परिस्थितीला सामना करावयाची आवश्यकता लागणार नाही यासाठी देखील सर्व संबंधित अधिकारी, विशेषतः विधानमंडळाचे सुरक्षा अधिकारी आणि पोलीस ऑफिसर्स यांना समन्वय साधून त्या संदर्भामध्ये देखील कारवाई करण्याच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे। पोलीस बंदोबस्त व्यवस्था आणि टपाल व्यवस्था यासाठी देखील अपडेट राहण्यासाठी आपण सुचवलेलं आहे। आरोग्य व्यवस्था आणि औषधीय सेवेच्या संदर्भामध्ये देखील आपण हिरकणी कक्ष असेल, त्याचबरोबर
आपल्या विधान सभा आणि परिसराच्या समोरचा जो भाग असेल तिथं देखील अँब्युलन्स आणि डॉक्टर्सला उपस्थित राहण्याच्या संदर्भामध्ये सांगितलंय. ते दरवेळेच आपण सांगतो आणि यावेळेस देखील आपण सांगितलेलं आहे. एकूणच विधान परिषद, विधानसभा, महिला बचत गटांचे स्टॉल्स, त्याचबरोबर सुयोग येथे होत असलेले पत्रकारांच्या व्यवस्था, भोजन व्यवस्था, आमदारांचं निवासस्थान या संदर्भामध्ये सर्वतोपरी व्यवस्था ही चोख ठेवण्याच्या संदर्भामध्ये संबंधित विभागाने दखल घेतलेली आहे, कार्यवाही केलेली आहे. मला वाटतं कुठलीही गैरसोय होण्याची किंवा अडचण आहे अशी आढावा बैठकीमध्ये सांगितलेलं नाही. त्याचबरोबर आज संध्याकाळपर्यंत ज्या काही अपुऱ्या व्यवस्था आहेत त्या देखील पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आपण सूचना दिलेल्या आहेत आणि इतर व्यवस्थेच्या संदर्भामध्ये देखील आपण त्यांना सूचना दिलेल्या आहेत आणि अतिशय प्रशासनाने चांगल्या पद्धतीनं त्याचं नियोजन देखील केलेलं आहे. आणि हे नियोजन होत असताना उद्या अधिवेशन सुरू होत आहे. आज आपण आढावा घेतलाय, परंतु 8 डिसेंबरला अधिवेशन होणार हे आपण पावसाळी अधिवेशनामध्ये जाहीर केलं असल्या कारणानं आपण त्यासाठी पूर्वनियोजित बैठका देखील 13 ऑक्टोबरला देखील बैठक झाली. त्याचबरोबर निवास व्यवस्थेच्या संदर्भामध्ये 14 नोव्हेंबर आणि 18 नोव्हेंबर माननीय उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून देखील या बैठकीचं नियोजन झालेलं आहे. ही 4थी बैठक होती आणि त्याच्यामध्ये आढावा घेण्यात आलेला आहे. वेळोवेळी सगळ्या सूचना दिल्याची अंमलबजावणी प्रशासकीय अधिकाऱ्यांनी ही केलेली आहे आणि व्यवस्था सगळ्या परिपूर्ण झालेल्या आहेत. आणि त्यामुळं उद्याच्या अधिवेशनासाठी विधानमंडळ हे सज्ज झालेलं आहे. निश्चितच या अधिवेशनाच्या माध्यमातून विदर्भासहित महाराष्ट्राला चांगल्या पद्धतीचा संदेश जाईल आणि कामकाज सुरळीत आणि व्यवस्थित पार पडेल या संदर्भामध्ये विधानमंडळ आता तयारीत आहे. अभ्यागताच्या भेटीच्या संदर्भामध्ये जे 4 पीठासीन अधिकारी आहेत, माननीय मुख्यमंत्री महोदयांचं कार्यालय आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री यांचं कार्यालय, या संदर्भामध्ये अभ्यागताच्या भेटीच्या संदर्भामध्ये पासेस जे दिले जातात ते देण्याच्या संदर्भामध्ये सायंकाळपर्यंत निर्णय होईल आणि अनावश्यक गर्दी विधानमंडळामध्ये होणार नाही याची दखल घेण्याच्या संदर्भामध्ये जो काही प्रकार मुंबईच्या अधिवेशनामध्ये झाला तो अधिवेशनातला जो प्रकार आहे तो नागपूरच्या हिवाळी अधिवेशनामध्ये होऊ नये या संदर्भामध्ये अनावश्यक गर्दी कशी टाळता येईल या संदर्भामध्ये सर्वच पीठासीन अधिकारी आणि वरिष्ठ शासकीय शासनातले माननीय मुख्यमंत्री महोदय आणि माननीय दोन्ही उपमुख्यमंत्री महोदय या संदर्भामध्ये गंभीर आहेत. त्यामुळं अनावश्यक गर्दी टाळण्याच्या संदर्भामध्ये निर्णय झालेला आहे. तशा सूचना सुरक्षा अधिकारी आणि त्याचबरोबर पोलीस ऑफिसर यांना आपण दिलेल्या आहेत. त्याची कारवाई संध्याकाळी एकत्रित बैठक झाल्याच्या नंतर पुढील निर्देश देण्यात येतील. वन बाय वन बोलले तर मला सगळ्या प्रश्नाची उत्तर देता येतील. निरंतरी आता प्रश्न असा आहे की या अधिवेशना काळामध्ये महिलांची मोर्चे येतात, काही आदिवासी बांधवांचे मोर्चे येतात, तर त्या निमित्तानं काही व्यवस्था आपण केली आहे का? ते रात्री अशा रस्त्यावर झोपतात, तर त्या संदर्भात आपण काय व्यवस्था केली? मोर्चांच्या संदर्भात कायदा आणि सुव्यवस्थेचा जो विषय असतो त्याच्याबद्दल पोलीस काळजी घेत असतात. बऱ्याच वेळेला मोर्चेकरींना आम्ही पण स्वतः पाहिलेले आहे, स्वतः मोर्चात गेलेले आहे नागपूरला सुद्धा. अशा वेळेला बऱ्याचशा वेळेला मोर्चातल्या संयोजकांनी त्यांची व्यवस्था केलेली असते. परंतु यामध्ये आम्हाला जिथे जिथे असं निदर्शनाला येईल की त्यांना काही मदत पाहिजे एक मानवी अधिकाराच्या भूमिकेतून, तर त्यानुसार आम्ही नक्कीच अवगत करू. कोणाची तब्येत बिघडली किंवा अशा काही अडचणी असतील ते कळेल आणि संबंधित विभागांच्या मंत्र्यांकडून अर्थातच अपेक्षा आहे की त्या निवेदनांवरती त्यांनी कार्यवाही करा. जिथे अडचण येते त्या ठिकाणी स्वतः माननीय सभापती महोदय, विधानसभेचे अध्यक्ष, मी स्वतः आम्ही बैठकाही घेऊन त्यातून निपटारा करण्याचा प्रयत्न करत असतो. एक विषयाकडे थोडंसं माननीय सभापतींच्या परवानगीने सांगते की मथुरा या आदिवासी पीडित महिलेच्या संदर्भातलं बरंचसं चंद्रपूरमधलं माहिती माझ्याकडे आलेली होती आणि मी चंद्रपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांशी बोलून अधिवेशन चालू असलं तरी कामकाज
त्यामधून वेळ काढून संबंधित महिलेला चंद्रपूरला जाऊन भेटणार आहे आणि जेणेकरून शेवटी अधिवेशन म्हणजे इथपर्यंत येणारे लोक जसे आहेत तसे जे आले नाहीये त्यांच्या प्रश्नांवरती सुद्धा त्यांची अपेक्षा असते की नागपूरच्या अधिवेशनात न्याय मिळावा आणि 8 दिवसाचा खर्च कशाला असं काही लोक प्रश्न विचारतात. परंतु मी नम्रतेने सांगू इच्छिते की हे माझंही 25वं वर्ष आहे विधान परिषद सदस्य म्हणून. तर दररोज कामकाज चाललं तर कमीत कमी 50 ते 60 मुद्द्यांवरती निर्णायकपणे चर्चा होते. त्याच्या 12 ते 15 गोष्टींवर निर्णय केले जातात. विधेयकं मंजूर होतात. अनेक ऐतिहासिक स्वरूपाची विधेयकं नागपूर अधिवेशनामध्ये झालेली आहेत आणि आता सुद्धा या कार्यक्रमाच्या मध्ये आपलं मी लक्ष देऊ इच्छिते की माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचं भारतीय संविधानाची गौरवशाली वाटचाल हा जे पुस्तक आहे त्या पुस्तकाचं प्रकाशन विधिमंडळामध्ये माननीय रामभाऊ शिंदे आणि माननीय राहुल नार्वेकर आणि आमच्या सगळ्यांच्या माध्यमातून त्याचं प्रकाशन माननीय राज्यपालांच्या हस्ते 9 तारखेला संध्याकाळी होणार आहे लोकभवनला. आणि लोकभवनला ते होत असताना अर्थातच निमंत्रणासाठी आहे पण तुम्हाला जो ज्या पद्धतीने ऍक्सेस असतो त्याची माहिती आणि सगळं आपल्यापर्यंत पोहोचेल. आणि त्याचबरोबर 13चं पुस्तक ते आम्ही परत पुढच्या अनाउन्समेंट करू. आणि राष्ट्रकुल संसदीय मंडळाचा जो अभ्यास वर्ग आहे तो रोज सकाळी 8 वाजता चालणार आहे. नागपूरमध्ये अपेक्षा आलेली नाही. नागपूरमध्ये पोहोचतील. काळजी करू नका. महाराष्ट्रातल्या जनतेची अपेक्षा आहे की संसदेमध्ये गेल्या 5 वर्षामागच्या 5 वर्षामध्ये विरोधी पक्ष नेता नव्हता. आपलं हे राज्य पुरोगामी राज्य आहे. विधानमंडळाच्या विरोधी पक्ष नेता नाही ही खंत महाराष्ट्राची जनता व्यक्त करते. आपण काय निर्णय घ्या. विधानमंडळाचं कामकाज उद्यापासून सुरू होत आहे. त्या संदर्भामध्ये उद्या काय होणार ते आज सांगता येणार नाही. त्याच्यामुळं हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने बोलवलेल्या या पत्रकार परिषदेमध्ये आवश्यक त्या अडचणी, त्रुटी, उणिवा आणि सुरळीत अधिवेशन पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून ही पत्रकार परिषद आपण बोलवली. आणि त्यामुळं कुठलाही संवैधानिक निर्णय किंवा घेतलेला निर्णय जाहीर करण्याची ही पत्रकार परिषद नसल्या कारणानं मला असं वाटतं की त्या विषयाच्या मर्यादित जर प्रश्न विचारले तर अधिवेशन सुरळीत पार पाडण्यासाठी आपल्या सर्वांचा उपयोग होईल. मला वाटतं की विरोधी पक्ष निवड व्हावी यासाठीचा प्रस्ताव दिलेला आहे. तथापि तो प्रलंबित आहे आणि तो योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल. अडचणी दूर करण्यासाठी ही बोलवली आहे. मात्र विरोधकांची मोठी अडचण झालेली आहे का दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्ष नेताच नाहीये. समोर बैठक त्यांची सुरू आहे. त्यांची अडचण कशी दूर करणार? मी सांगितलं की त्या संदर्भात प्रस्ताव आलेला आहे परंतु प्रस्ताव प्रलंबित आहे. योग्य वेळी निर्णय घेण्यात येईल. अध्यक्ष सभापती महोदय एक दुसरा प्रश्न असा आहे अधिवेशन जरी राज्यासाठी असतं पण ते विदर्भात होतं. तर वारंवार जर आपण बघितलं तर जे प्रश्न असतात लक्षवेधी म्हणा किंवा तारांचे प्रश्न म्हणा मोस्टली 8 किंवा 9, 10 चर्चेला येतात. त्याच्यामध्ये विदर्भातल्या प्रश्नांची संख्या फार कमी असते. तर अशा वेळी जास्तीत जास्त विदर्भातल्या आलेल्या प्रश्नांना प्राधान्य दिलं जाईल का? या संदर्भामध्ये अधिवेशन महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे होत असल्या कारणानं जे आपलं त्याच्यामध्ये ड्रॉ निघतात आणि प्रश्नावली येते त्या अनुषंगाने त्याची क्रमवारी ठरत असते. परंतु ज्यावेळेस एखादा विरोधी पक्षाचा प्रस्ताव असेल, सत्ताधारी पक्षाचा प्रस्ताव असेल, अंतिम आठवडा प्रस्ताव असेल, या प्रस्तावाच्या अनुषंगाने सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष यांच्या वतीने विदर्भाच्या संदर्भामध्ये प्रस्ताव येतो आणि जास्तीत जास्त त्याला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून सभागृहामध्ये चर्चा होते. आणि मला वाटतं दोन्ही बाजूचे सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करतात. त्यामुळं विदर्भाला न्याय मिळावा हीच या अधिवेशनामध्ये भूमिका असते. ते त्या निमित्ताने होईल. औरंगाबाद आधी आणि नंतर मुंबई आणि तिसऱ्या टेपेला विदर्भाचा प्रश्न असतो. विदर्भाचा प्रश्न सुटतपर्यंत तेव्हा पण अधिवेशन संपते. कधीच विदर्भाला न्याय मिळालेला नाहीये. त्यावर काय करते? मला वाटतं या संदर्भामध्ये विदर्भाला न्याय मिळण्याच्या दृष्टिकोनातून आता सभागृहात चर्चा होईल. पीठासीन अधिकारी म्हणून माझं जे कर्तव्य आहे ते समोर होत असलेली चर्चा आणि होऊ घातलेली चर्चा त्याला जास्तीचा आपल्या माध्यमातून वेळ मिळावा यासाठी दोन्ही सत्ता पक्ष आणि विरोधी पक्षाला आपण प्रोत्साहित करावं. तशा चांगल्या पद्धतीनं चर्चा शासनाला निर्णय घेण्यासाठी अनुकूल वातावरणामध्ये ते निर्णय घेतील. मला वाटतं पीठासीन अधिकारी म्हणून जे माझ्या
मर्यादा आणि कक्षेमध्ये जो विषय येतो की एखाद्या विषयावर चांगली फ्रुटफुल चर्चा घडवून आणणं आणि त्याला जास्तीचा वेळ देणं, या मर्यादेच्या कक्षेमध्ये सभागृहामध्ये चर्चा घडवून आणण्याचं कर्तव्य आम्ही पीठासीन अधिकारी सर्व कामकाज पार पाडू. शिंदे साहेब, एआय बेस इथल्या नागपूरच्या कमिशनरने, पोलीस कमिशनरने एआय बेस सिक्युरिटीच्या संदर्भात महत्वाची उपाययोजना केलेली आहे. मात्र इथे आपल्या विधानमंडळामध्ये ज्यावेळेस प्रवेश होतो, काही लोकप्रतिनिधी एका वेळेस 5-5, 10-10, 20-20 जण घेऊन येतात आणि त्या सिक्युरिटीला कंट्रोल करणं फार जिकिरीचं होतं. तर त्या संदर्भात आपली अशी स्पेशल नियमावली किंवा त्या बेसवर काही कंट्रोल करता येईल का त्या सर्व अनावश्यक? मी अगोदरच सांगितलं की सुरक्षा, विधानमंडळाचं सुरक्षा मंडळ आणि नागपूर सीपी यांनी एकत्रितरित्या काही निर्णय घेतलेले आहेत. पूर्वी सूचना दिल्याप्रमाणे QR कोड देखील आम्ही प्रस्तावित केलेले, कोण कोणत्या गेटनी प्रवेश करेल. काही व्हीआयपीजना वेगवेगळ्या कलरचे देखील पासेस आपण त्या संदर्भामध्ये इश्यूज केलेले आहेत, वेगवेगळ्या कॅटेगरी वाईज. आणि त्यामुळं आता जे गोंधळाचं वातावरण होतं किंवा कोणाला कुठं जायचं या संदर्भामध्ये QR कोड स्कॅन केल्याबरोबर त्याला त्याचा गेट आणि ते नंबर कळतील आणि त्यांना तसं त्या व्यक्तींना त्या कॅटेगरीच्या माणसांना तशा पद्धतीचं अवगत करण्यात आलेलं आहे आणि त्यांना तशा सूचनाही देण्यात आल्या. त्याच्यामुळं आपण जे सांगतात एआय बेस किंवा QR कोड स्कॅन केल्याच्या नंतर ट्रॅफिकमध्ये आणि प्रवेशामध्ये सुसूत्रात येईल अशी अपेक्षा आहे. एक प्रश्न असा आहे की अधिवेशनाचा कालावधी कमी झालेला आहे, अधिवेशनाचा कालावधी हळूहळू कमी होत आहे, त्यामुळे विरोधक प्रश्न विचारले की कालावधी जर कमी होत असेल तर भविष्यामध्ये अधिवेशन होणार का अशी शंका विरोधक उपस्थित करते, कारण सातत्याने कालावधी हा कमी होत चालला तर आठवड्यावरती अधिवेशन आहे. मला वाटतं की अधिवेशनाचा कालखंड हा यावेळेस शेवटी शनिवार आणि रविवार देखील कामकाज सुरू राहणार आहे आणि तेच कामकाज जर आपण मंगळवार आणि बुधवार केलं असतं तर त्याला 2 आठवडे म्हणता आलं असतं. परंतु कामकाज पूर्णता होण्याच्या दृष्टिकोनातून आणि एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थेचा प्रभाव या अधिवेशनावर असल्या कारणाने सर्वच लोकप्रतिनिधी आपापल्या भागात आणि आपापल्या परिसरामध्ये व्यस्त असल्या कारणानं सर्वांची सहमती कामकाज सल्लागार समितीमध्ये झाली आणि कामकाज सल्लागार समितीमध्ये निर्णय घेण्यात आला की एका आठवड्याचं काम म्हणण्यापेक्षा 8 तारीख ते 14 तारीख अशा पद्धतीचं कामकाज घ्यावं आणि सर्व सहमतीनेच हा कामकाज दोन्ही पक्षांनी ठरवलेला असल्यामुळं सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष, त्यामुळं 8 ते 14 हे कामकाज होणार आहे. पुन्हा कागदाबद्दल जो हक्कभंग प्रस्ताव होता तो पेंडिंग आहे, तर त्याची नक्की परिस्थिती काय? तो ऍक्सेप्ट झाल्यानंतर काय कारवाई होणार आहे, काय? तो हक्कभंग प्रस्ताव स्वीकारण्यात आलेला आहे आणि हक्कभंग समितीकडे त्याला सुपूर्त केलेलं आहे. हक्कभंग समिती त्याच्यावरती कामकाज करत आहे. ज्यावेळेस हक्कभंग समितीचं कामकाज पूर्ण होईल त्यावेळेस पुढील कारवाईसाठी तो पीठासीन अधिकाऱ्याकडे येईल आणि त्यानुसार त्याच्यामध्ये निर्णय घेण्यात येईल. सभापती म्हणून विरोधी पक्ष नेता या लोकशाहीच्या क्षेत्रामध्ये नसणं हे कितपत संयुक्ती वाटते? मला असं वाटतं की त्या संदर्भामध्ये गेल्या काही अनेक वर्षापासून प्रथा आणि परंपरा सुरू आहेत आणि म्हणून पूर्वीच्या कालखंडामध्ये ज्या पद्धतीनं विधानसभेचा उपाध्यक्ष हा विरोधी पक्षाचा असायचा, विधान परिषदेतील उपसभापती देखील विरोधी पक्षाचा असायचा आणि म्हणून आता जे 1947 मध्ये स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर झालं ते आता 2025 मध्ये देखील अभिप्रेत आणि अपेक्षित आहे असं नाहीये. आणि त्यामुळं आपण जे म्हणताय ते बिलकुल महत्वाचं आहे की लोकशाहीमध्ये सत्ता पक्ष आणि विरोधी पक्ष देखील असणं आवश्यक आहे. त्यामुळं अशा पद्धतीचा प्रस्ताव आमच्याकडे आलेला आहे, त्याच्यावरती विचार विनिमय सुरू आहे. योग्य वेळी त्याच्या संदर्भामध्ये निर्णय घेतला जाईल. शिंदे साहेब, आठवडाभराचं कामकाज आहे, त्याच्यामध्ये लक्षवेधी विधेयक, अतारांकित प्रश्न, याचं काय खात्याने काय ठरवलंय? ज्या वेळेस हिवाळी अधिवेशन किंवा कोणतंही अधिवेशन होतं त्यावेळेस जी काही दैनंदिन पत्रिका असते त्यानुसार जो काही ऑर्डर ऑफ द डे असतो त्यानुसार हे कामकाज आम्ही सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करत आहोत. आणि मला वाटतं अलीकडच्या प्रश्नामध्ये जर विचारलं की त्याला प्राधान्याने विदर्भामधले जर लक्षवेधी असतील, विदर्भामधले जर काही प्रश्न असतील तर त्याला
जे पीठासीन अधिकाऱ्याच्या अधिकार कक्षेमध्ये येतात त्यासाठी प्राधान्याने ते प्रश्न स्वीकारण्याच्या दृष्टिकोनातून विधानसभा अध्यक्ष आणि विधान परिषदेचा सभापती म्हणून आमचा त्याच्याकडे कल असेल. पार्किंगचं जे बोललात तर सभापतीमध्ये एक प्रश्न असा व्यवस्था आहे आहे की एका दिवशी 10, 15 लक्षवेधी चर्चेला येतात. हा वारंवार मुद्दा प्रत्येक अधिवेशनामध्ये उपस्थित होतो. तर लक्षवेधीची संख्या मर्यादित असावी या संदर्भात आपण काही निर्णय घेणार आहात का, कोण घेतलेला आहे का? जे मार्गदर्शक पुस्तिका जी आहे नियमांचं पालन करणे विधानसभा आणि विधान परिषदेचं त्या संदर्भामध्ये कामकाज सल्लागार समिती आणि देखील गांभीर्यपूर्वक चर्चा झाली आहे की जेवढी लक्षवेधी चर्चेला आल्याच्या नंतर ती नियमानुसार स्वीकारण्यात आली पाहिजे, नियमानुसार त्याची माहिती मागवण्यात आली पाहिजे आणि आलेल्या लक्षवेधीवरती चांगल्या पद्धतीनं चर्चा झाली पाहिजे. या संदर्भामध्ये जी काही संख्यात्मक वाढ होते आहे त्याच्याऐवजी गुणात्मक त्याचा जर दर्जा वाढला तर त्याच्यावरती चांगली चर्चा होऊ शकते. त्यामुळं मला वाटतं या अधिवेशनात त्याच्यात जे पूर्वी झालं ते या अधिवेशनात होणार नाही, त्याचे परिणाम आपल्याला दिसतील. सर पार्किंगच्या व्यवस्थेबद्दल असेल की म्हणजे जे आकाशवाणीचे कुठे सगळं पत्रकारांना गायब करण्यात येत होतात, आता ते फक्त विधानभवनाच्या अधिकाऱ्यांपुरतच मर्यादित ठेवलंय आणि 1 किलोमीटर अंतरावरती ती पार्किंग व्यवस्था पत्रकारांसाठी केली. ही पार्किंग व्यवस्था ती सुरळीत तिथेच करण्यात आली अशा पत्रकारांच्या पार्किंग व्यवस्थेच्या संदर्भामध्ये आपलं जे म्हणणं आहे ते मी तपासून पाहतो आणि आपल्या गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यासाठी संबंधितांना सूचना देतो. आपली गैरसोय होणार नाही या संदर्भामध्ये संबंधितांना मी निर्देश देतो. सभापती महोदय अधिवेशन वाढणार आहे. तो माझा अधिकार नाहीये. आता माननीय राज्यपाल त्या संदर्भात ठरवतील. सरकारचा आमदारांबरोबर त्यांचे काही कार्यकर्ते अनेकदा येताना बघायला मिळतात. त्याच्यामुळे अनेकदा काही वादाचे प्रसंग देखील पाहायला मिळतात. तर त्याच्यामुळे त्या कार्यकर्त्यांना समज त्या आमदारांना द्यावी अशी सूचना तुम्ही करणार आहात. अधिवेशनच्या कालखंडामध्ये मेन गेटवरती सुरक्षा मंडळाला डावलून आणि पोलीस संरक्षणाला डावलून अभ्यागतासाठी पास नसलेली व्यक्ती आतमध्ये जर प्रवेश केला तर तात्काळ पोलीस आणि सुरक्षा मंडळ संबंधित दोन्ही सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्यांना सूचना देतील आणि त्या संदर्भामध्ये आवश्यक ती उचित कारवाईच्या संदर्भामध्ये विधानसभा अध्यक्ष असतील किंवा मी विधान परिषदेचा सभापती म्हणून असतोय दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना त्या संदर्भामध्ये कोणीही व्यक्ती विदाऊट अभ्यागताच्या विदाऊट पासशिवाय प्रवेश करणार नाही याची काळजी घेण्याच्या संदर्भामध्ये आमच्या स्तरावरून सूचना दिलेल्या आहेत आणि आता सुरक्षा मंडळ आणि पोलीस प्रशासनाच्या स्तरावरून देखील सूचना त्याची अंमलबजावणी करण्याच्या संदर्भामध्ये निर्देश देण्यात आलेले आहेत. एक प्रश्न असा आहे की आता तुम्ही थोड्या वेळा म्हणाल की 1947 साली देश आज आपण 2025 ला तर तीच परिस्थिती. पण याच महाराष्ट्राने हे बघितलंय की 1980 ते 1982च्या दरम्यान पुरेशी संख्याबळ नसते वेळी सुद्धा मृणाल गोरे सारख्या नेत्याने विरोधी पक्ष नेतेपद दिलं. तर तुम्ही तुमची जबाबदारी काय ढकलताय वारंवार 1947 2025चा जो रेफरन्स सांगताय, कारण संख्याबळ नसते सुद्धा 3 विरोधी पक्ष नेते या राज्याने बघितलेले आहेत. नाही, दोन्ही सभागृहात 3 विरोधी पक्ष नेते कसे 3 वर्षामध्ये 3 वेळा पुरेशी संख्याबळाचे जे कारण दिलं जात आहे त्यावेळेस तोच नियम होता सगळ्या गोष्टी. मी तेच सांगतोय की आपण प्रस्ताव आमच्याकडे प्रलंबित आहेत, योग्य वेळी त्या संदर्भात निर्णय घेण्यात येईल. मला असं वाटतं एक प्रश्न पुन्हा चर्चेला आला तर उत्तरात काही बदल होणार नाही. आपण इतर प्रश्न विचारलेला आवश्यक. सभापतींचा आणि अध्यक्षांचा जो अधिकार आहे ना त्याच्यावर चर्चा होऊ शकते, पण एक मिनिट पण ती चर्चा होत आपला असताना सर्वोच्च मान परत ठेवून आम्ही सगळ्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील आहोत. प्रश्न मर्यादेच्या बाहेर आणि आमच्या कार्यकक्षेच्या बाहेर विचारला नाही तर बरं राहील. विधानभवनाच्या परिसरात इमारतींच्या काम जाणार आहे. त्या अधिवेशनाच्या कामाला सुरुवात होईल असं म्हटलं जात आहे. त्यामुळे पुढचे अधिवेशन नागपुरात होणार नाही सांगितलं जात आहे. प्रश्न आपण हिवाळी अधिवेशन आहे आणि या इमारती बऱ्याच अंशी जुन्या झालेल्या आहेत. नव्याने इमारत बांधणे प्रस्तावित आहे, परंतु आपण जे म्हणतात त्याच्यामधले कुठलंही तथ्य नाही. परंतु नवीन इमारत बांधण्याच्या संदर्भामध्ये विधानमंडळ आणि शासन संयुक्तरित्या त्या संदर्भामध्ये विचार करत आहे, परंतु अधिवेशन होणार नाही याच्यातलं कुठलंही तथ्य नाही. एक मिनिट राजू थांब एक मिनिट. अधिवेशन नागपूरला होणार नाही हा संपूर्णपणे अपप्रचार आहे. कुठे होणार काय होणार त्याचा तपशील तुमच्यासमोर योग्य वेळेला येईल,
कारण जोपर्यंत आपण संयुक्त महाराष्ट्रात आहोत तोपर्यंत नागपूरचं अधिवेशन होणारच हे मी ते सांगितलं. 2 वाजले, तुम्हाला दुसऱ्या पत्रकार परिषदेला जायचं नाही का? ये विधान भवन के सामने जो बिल्डिंग है सर, विधान भवन के सामने जो बिल्डिंग है उसके अधिग्रहण का प्रयास लंबे समय से चल रहा था, उस पर कुछ आगे बढ़े हैं? आता काय वो शासन डिसिजन करेगी. सभापती सर, एक व्हिडिओ बघितला सोशल मीडियामध्ये आमच्या काळात इलेक्शन आणि त्यानंतर ते अगोदर आणि एकत्र डान्स करतात, समजायला हरकत नाही. सर, विधान भवनाच्या समोर जी इमारत आहे त्याच्या शेजारीच्या महानगरपालिकेची पण जागा रिकामी पडलेली आहे. ती पण जागा आपण विधानसभेसाठी. तुम्ही पत्रकार असून मागे कसे इकडे समोर इथली आहे. आपण पत्रकार आहेत, बसायला जागा नाही आहे. पत्रकार पण मागून कसे प्रश्न विचारतात समज. संपायचं. बाजूला जागा भरपूर मोठी मला आहे. वाटतं विधान मंडळाच्या संदर्भामधील आणि उद्याच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती जे आवश्यक प्रश्न आहेत ते संपले आहेत असं माझी भावना निर्माण झालेली आहे. त्याच्यामुळे इतर प्रश्नाला आपल्याकडे आता फार वाव नसल्या कारणानं आपण पक्षासाठी तुम्हाला स्वातंत्र्य आहे जायचं. त्यामुळं आता दुसऱ्या त्या सभागृहात तुमचा जो अनुभव आहे सभापती म्हणून, काय चांगला आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष दोन्हीचा अनुभव चांगला आहे. कामकाज चांगलं होतं, अजून चांगलं झालं पाहिजे, दर्जात्मक झालं पाहिजे, गुणात्मक झालं पाहिजे आणि लोकांच्या प्रश्नाला न्याय मिळाला पाहिजे. हाच दृष्टिकोन ठेवून आपण सभागृह चालवत असतो. शेवटी लोकशाहीमध्ये विधानसभा आणि विधान परिषद द्विपक्षीय सभागृह महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्याच्याकडूनच लोकांना आशा आकांक्षा असतात आणि अधिवेशनाकडे सगळे डोळे लावून बसलेले असतात. त्याच्यामुळे चांगल्या पद्धतीची चर्चा व्हावी ह्या दृष्टिकोनातूनच आपण प्रयत्न करत आहोत. त्यामुळं शासन, मान्य राज्यपाल आणि एकूणच अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण पुढे जात असतो आणि त्यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असल्या कारणानं हे अधिवेशन प्रभावित झालं असल्या कारणानं सर्वच गटनेते आणि कामकाज सल्लागार समितीतल्या नेतृत्वाने हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळं तेवढ्या कालावधीमध्ये हे अधिवेशन पार पडणार आहे. कागदाची वेळ वाढवण्यात येईल का? जोपर्यंत दोन्ही बाजूचे सदस्य कामकाज चालवायला मागतील तोपर्यंत दोन्ही पीठासीन अधिकारी कामकाज चालवण्यास तयार आहेत.